हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हे जे तुम्ही माझ्या हातात बघता तो ॲक्च्युली एक मातीचा ग्लास होता आणि ह्याला मी असं पेंटिंग केलं होतं आणि हे केलं होतं लिटरली 9 वर्षापूर्वी, म्हणजे माझ्या लग्नाच्या पण अर्धी केलं होतं. तर आता लग्नालाच ऑलमोस्ट 8-9 वर्ष व्हायला आले, तर त्याच्या आधी केलेलं आहे. तर खूप वर्षांनी आता म्हटलं पुन्हा आपण पेंटिंग वगैरे करायला सुरुवात करूया. तर इथे माझ्याकडे हा ट्रे आहे बेसिकली. तर सारखं तर धुवून ना खराब झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर म्हटलं चला आपण ह्याला आता जरा नवीन करूया. सो आता नवीन म्हणजे आर्टमध्ये पण बरेच नवीन व्हर्जन आलेले आहेत, बोहो वगैरे असं. तर म्हटलं चला आता जमतंय का बघूया. खूप दिवसांनी वर्षांनी हातात ब्रश घेतला. तर इथे बेसिक कलर्स माझ्याकडे असतात, तर त्याच्यामध्ये ऑरेंज, येलो वगैरे ब्लॅक असे कलर्स आहे. तर इथे आपल्याला ॲक्रेलिक कलर्स लागतात. तर सगळ्यात आधी मी इथे व्हाईट ॲक्रेलिक कलर आहे तो पूर्ण ट्रेला कलर करून घेणार आहे, म्हणजे व्हाईट कलर करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर बाकीचे कलर करणार आहे. सगळीकडून व्यवस्थित व्हाईट कलर करून घेतला की त्याला सुकू द्यायचं. फार वेळेला नेग्लेक्ट 10-15 मिनटं लागतात ह्याला सुकायला. प्लास्टिकच्या ह्याच्यावर केल्यामुळे थोडा जास्त वेळ लागला, अदरवाईज मातीचं वगैरे कुठलं भांडं असेल किंवा सिरामिकचं तर त्याच्यावर ते लगेच ते सुकून जातं. व्हाईट पेंट केल्यानंतर इथे व्यवस्थित तो सुकल्यानंतर ह्याच्यावरती मी ऑरेंज कलर करणार आहे. इथे कॅमलचं मी ॲक्रेलिक ऑरेंज कलर घेतलेला आहे. तुमच्या इथे जे अवेलेबल असतील कलर ॲक्रेलिक ते तुम्ही घेऊ शकता. मला कॅमलचे मिळाले 2-3 आणि बाकी सगळे फेविक्रिलचे आहेत. तर इथे सगळं ऑरेंज कलर थोडंसं व्हाईट मिक्स करून असं सगळीकडे व्यवस्थित पूर्ण ट्रेला हा ऑरेंज कलर करून घेणार आहे. तर ऑरेंज कलर सगळा झाला, तो व्यवस्थित सुकून झाला. आता त्याच्यावरती ना येल्लो आणि स्काय ब्ल्यू कलर हे करणार आहे आणि वेगळ्या पॅटर्न्समध्ये करणार आहे. बेसिकली कुठली डिझाईन नाही आहे, एक सिम्पल कुठल्या तरी पॅटर्नमध्ये मी त्याला फक्त कलर करून घेणार आहे, दोन्ही कलर. आणि त्याच्यानंतर ब्लॅक कलरने एक थोडंसं सिम्पल अशी वेल किंवा फांदीचं असं डिझाईन करणार आहे, बस एवढंच करणार आहे. तर हेच मी खूप वर्षांनी करत होते, त्याला लिटरली माझे हात थरथरत होते. तर म्हटलं काय माहिती होते की नाही बघूया. तर लेट्स सी, बघूयात आता. तर अशा पद्धतीने इथे फायनल इथे आहे ते पेंटिंग झालेलं आहे. तर हा कलर सुकण्यासाठी म्हणजे एक दिवस तरी मी दिला व्यवस्थित सुकण्यासाठी, कारण की मला ह्याच्यावरती वॉर्निश मारायचं होतं आणि ते आणायला मला 1 दिवस गेला, त्यामुळे ते व्यवस्थित छान सुकलं. तर ह्याच्यावरती मी जे डेकॉर वॉर्निश असतं ग्लॉसवालं ते स्प्रे केलं, पण मी एवढी सॅटिस्फाईड नाही त्याच्याने. मला एवढं ते काय ग्लॉसी नाही वाटत आहे. सो मी विचार केल्यानंतर ह्याच्यावर मी वॉर्निश मारेल.
तर सध्या हे युजेबल आहे. मी आता ह्याला वॉर्निश वगैरे मारल्यामुळे मी आता यूज करू शकते. तर अशा पद्धतीने आपण जुना ट्रे नवीन ह्याच्यामध्ये छान पेंट केला आणि छानपैकी ते सजवलं आहे. मी तर खुश आहे, कारण की खूप दिवसानंतर काहीतरी चांगलं केलं आहे. तर तुम्ही नक्की ह्या अशी गोष्ट करून बघा. पुढचं न्यू ट्रान्सफॉर्मेशनचं तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं. तर हे अशा पद्धतीने छान जुना ट्रे आपण नवीन केलेल्या आहे. अशा बऱ्याच वस्तू आहेत ज्या मी आता नवीन ह्याच्यामध्ये कन्वर्ट करणारे तुमच्यावर नक्की त्या शेअर करेन. तर पुन्हा भेटूया वेगळ्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा. बाय बाय.